जय हिंद न्यूज मराठी चॅनेलवर आपले स्वागत आहे। अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 15/3/2026 रोजी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। औचित्य होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे होते, तर या बैठकीस जनप्रबोधन आंदोलनाचे नेते सुप्रिय बनसोडे, रिपाईचे अरुण वाघंबर, नगरसेवक प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे, ज्येष्ठ नागरिक तथा ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र कांबळे, उद्धवराव लामतुरे, उत्तमराव कांबळे सर, प्रकाश ससाणे, रुपेश कांबळे, राहुल तलवार, बाळू गुळवे, जीवनराव गायकवाड, मन्नानभाई शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत जिल्हा परिषद प्रशालेचे सहशिक्षक तथा सामाजिक चळवळीतील अग्रेसर असलेले आदर्श शिक्षक सुजित गायकवाड यांची अहमदपूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली। तर जाहीर सभेचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विद्रोही कवी आयुष्यमान राजेंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली। या बैठकीला शेकडो भीम अनुयायी व भीमसैनिक उपस्थित होते। या निवडीनंतर नूतन अध्यक्ष सुजित गायकवाड सरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला। भीमनगर अहमदपूरच्या जयंती समितीच्या अध्यक्षपदी संतराम ससाणे तर सचिवपदी पिराजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर करण्यात आला। यावेळी सुजित गायकवाड सर व विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी यावर्षीची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने थाटामाटात साजरी करण्यात येणार असल्याचे जय हिंद न्यूज मराठीशी बोलताना सांगितले। अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी आताच जय हिंद न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा। भेटूया पुढील भागात नवीन बातमीसोबत। धन्यवाद। जय हिंद न्यूज मराठी।